महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या राज्याध्यक्षा मंगल जेधे यांच्या अपहरण प्रकरणी एका नर्सला अटक करण्यात आली आहे। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। दरम्यान 4 महिन्यांपूर्वी साताऱ्याच्या वाईमधून मंगल जेधे यांचं अपहरण करण्यात आलंय, तसंच त्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाहीये। त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान पोलीस दलाच्या समोर आहे। त्यातच आता ही अटक झाल्यानं या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यातल्या वाई या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक मोठी खळबळजनक घटना घडलेली आहे। या परिसरातून एक सामाजिक काम करणारी चळवळीतली महिला बेपत्ता झाली होती, मंगला जेधे। या महिलाच्या बेपत्ता प्रकरणी आता अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वाई पोलीस स्टेशनमध्ये। वाई पोलिसांनी आता या अपहरणाच्या प्रकरणात एका खाजगी रुग्णालयातल्या एका नर्सला ताब्यात घेतलेला आहे। मंगला मांढरे ही जी महिला आहे ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। या महिलेला पोलिसांनी चौकशी तिच्याकडे सुरू आहे। ही अपहरण झालेली जी महिला आहे मंगल जेधे, ही नेमकी का अपहरण केली गेली, नेमकं काय कारण आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तिच्या अंगावर असलेल्या सोन्यांसाठी तिचं अपहरण झालेलं आहे का, ती सामाजिक चळवळीतून तिचं अपहरण झालं होतं का, की याबाबत चौकशी सुरू आहे। मात्र या ठिकाणी काही चर्चाही सुरू आहे की या महिलेचं किडनी प्रकरणातून अपहरण झालं असावं असं एकंदरीत बोललं जात आहे। मात्र ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ह्यामध्ये पोलीस सतर्कतेनं चौकशी करतायत। पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरेही लागलेले आहेत, मात्र अद्यापपर्यंत पोलीस समोर येऊन कॅमेरासमोर येऊन बोलण्यास तयार नाही आहेत। चौकशी सुरू आहे, गंभीर प्रकरण आहे इतकंच ते सांगतायत। आता पुढे ह्याच्यामध्ये नेमकी साखळी कशा पद्धतीने जोडली जाते हेही लवकरच समजेल। कॅमेरामन निशांत सर, राहुल तपासे, ABP माझा, वाई, सातारा।